मी खूप अभ्यास केलाय, मी खूप सराव केलाय, पण मला पाहिजे तसे मार्क्स ऑनलाईन टेस्टमध्ये मिळत नाही, पाहिजे तेवढे अटेम्प्ट्स होत नाही, थोडं फिअर वाटतोय, भीती वाटते, काय होईल काय नाही होईल. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आजच्या लेक्चरमध्ये मी आलोय. मागच्या वर्षी म्हणजे 2023 ला मी ही एक्झाम स्वतः दिली होती. 152+ मार्क्स, 152 मार्क्स जे मला मागच्या एक्झाम मध्ये मिळाले होते. तर 120 मिनिटांचा तुम्ही किती अभ्यास करता त्यापेक्षा तुम्ही अभ्यासाचं नियोजन करून नेमकं एक्झाम मध्ये कसं इम्प्लिमेंट करता हे खूप मॅटर करतं. म्हणून आजचा व्हिडिओ जो स्पेशल आहे हा मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. पुढच्या 2-3 दिवसामध्ये ऍडमिट कार्ड येऊन जातील. परीक्षा कुठल्याही परिस्थितीत पोस्टपोन होणार नाही. 24 मेला परीक्षा होईल असं मार्च मध्ये सांगितलं होतं. अजूनही सांगतोय की 24 मेलाच परीक्षा होईल. 2 दिवसामध्ये ऍडमिट कार्ड येऊन जातील. पण त्यापूर्वी हा व्हिडिओ टाकण्यामागचा उद्देश असा की पुढचे 5-6 दिवस तुमच्या हातात आहेत आणि त्या 5-6 दिवसामध्ये नेमका कसा अभ्यास केला पाहिजे, कसं प्लॅनिंग केलं पाहिजे. 120 मिनिटांचं नियोजन. चक दे इंडिया नावाचा एक मूवी होता. ते चक दे इंडियामध्ये खूप चांगला डायलॉग होता की तुमच्या आयुष्यातले ते 90 मिनिट, ते 70 मिनिट, की नेमके ते मिनिट जे हे तुम्ही कसे युटिलाइज करता, कशी तुम्ही त्याच्यावर काम करता, तुम्ही तिथं जाऊन कसं परफॉर्म करता हे खूप मॅटर करतं. मग कुणी किती अभ्यास केला यापेक्षा तुम्ही तिथं जाऊन कसं परफॉर्म करता हे खूप जास्त मॅटर करतं. म्हणून आजचा व्हिडिओ सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. उद्यापासून म्हणजे रविवारपासून रविवारी रोज सकाळी 11 वाजता आपण एक लेक्चर सिरीज चालू करतोय. रविवारी म्हणजे उद्या आपण 11 वाजता या सिरीजच्या माध्यमातून संपूर्ण गणिताचं रिव्हिजन जे हे एकाच लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहोत. संपूर्ण गणित जे हे एकाच लेक्चरच्या माध्यमातून 3-3, 4-4 तास, 5-5 तासांची ही सिरीज असेल. तर हे लेक्चर करायला विसरू नका. सोमवारी आपण बुद्धिमत्ता चाचणीचा भाग 1, मंगळवारी आपण बुद्धिमत्ता चाचणीचा भाग 2, बुधवारी आपण संपूर्ण गणिताची 30 पैकी 30 प्रश्न PYQ कशी येऊ शकतात, 30 ते 35 क्वेश्चन. गुरुवारी आपण बुद्धिमत्ता चाचणीचे 80 ते 80 प्रश्न ते कशी येऊ शकतात. या सगळ्या गोष्टींवर जे आहे या रोज सिरीजच्या माध्यमातून रिव्हिजन करून घेणार आहे. त्यामुळे हे सिरीजचे लेक्चर डेफिनेटली अटेंड करायला विसरू नका. याच युट्यूब चॅनलवर रोज सकाळी 11 वाजता मी उद्यापासून लाईव्ह असणार आहे. तर डेफिनेटली प्रत्येकाने हजारोंच्या संख्येने युट्यूबला लाईव्ह स्वरूपात यायचंय आणि जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. आता मुद्द्यावर येऊया की या 120 मिनिटांचं नियोजन जे हे कसं करायचं. ते नियोजन करण्याच्या अगोदर तुम्ही एकदा एक्झामचा पेपर पॅटर्न जो आहे हा कसा अपेक्षित मला आहे किंवा नेमका एक्झाम कशा पद्धतीने होऊ शकते, कसा पेपर पॅटर्न येऊ शकतो त्याबद्दल एकदा प्रकाश टाकून घेऊया. बघा, बुद्धिमत्ता चाचणीचे 80 प्रश्न हे डेफिनेटली येतील. बुद्धिमत्ता चाचणीचे 80 प्रश्न डेफिनेटली येतील. गणिताचे 30 ते 40 प्रश्न डेफिनेटली येतील. कमीत कमी 30, जास्तीत जास्त 40 प्रश्न येतील असं मला खूप स्ट्रॉंगली वाटतं. मानसशास्त्राचे 40 ते 50 प्रश्न, मराठीचे 15 ते 20 प्रश्न आणि इंग्लिशचे 15 ते 20 प्रश्न, असे 200 प्रश्न जे आहेत 200 प्रश्नांची तुमची एक्झाम असणार आहे. 200 क्वेश्चनची. मग या 200 क्वेश्चनला आपल्याला 120 मिनिटात टॅकल करायचे. त्यातल्या त्यात गणित बुद्धिमत्ता जवळजवळ 110 ते 120 प्रश्न येणार आहे. आणि मग अशा परिस्थितीत वेळेचं नियोजन खूप महत्त्वाचं ठरतं. मग अशा वेळेस कुठल्या विषयाला किती वेळ द्यावा, त्या विषयातल्या प्रत्येक टॉपिकला किती वेळ द्यावा यानुसार ते नियोजन संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. संपूर्ण व्हिडिओ मी म्हणतोय शेवटपर्यंत बघा. जो हा व्हिडिओ बघेल ते डेफिनेटली मी सांगतो पुढच्या 3-4 दिवसांमध्ये तुम्हाला बदल दिसायलाच लागेल. आणि त्यावेळेस तुम्ही नक्की येऊन कमेंट करा की हो सर हा व्हिडिओ बघितल्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला. तर व्हिडिओ जो आहे हा खूप अभ्यास करून बनवलाय, पूर्ण अभ्यास, पूर्ण माहिती घेऊन जो आहे हा व्हिडिओ बनवलाय. आता बघा, बुद्धिमत्ता चाचणीचे जे क्वेश्चन असतात बुद्धिमत्ता चाचणीचे त्यात जवळजवळ 70 ते 75 प्रश्न, जवळजवळ 70 प्रश्न हे व्हर्बल रिजनिंग वर येतील. 10 प्रश्न नॉन व्हर्बल रिजनिंग वर येतील. नॉन व्हर्बल रिजनिंग म्हणजे कोणतं, त्या आकृत्या शोधा. आता जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर माझं म्हणणं आहे की तुम्ही बुद्धिमत्ता चाचणीचे पूर्णच्या पूर्ण बघा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला कुठलाच विषय पूर्ण येत नाही. तुम्हाला कुठलाच विषय पूर्ण येणार नाही. मग जर पूर्ण येणार नाही तर तो पूर्ण सोडवण्यासाठी वेळ वाया घालू नका. सर 45 ते 50 मिनिटांमध्ये कसं काय 80 प्रश्न सुटतील. मी म्हणतोय 80 प्रश्न सोडवायचेच नाहीये. माझं म्हणणं आहे 45 ते 50 मिनिटांमध्ये 65 ते 70 प्रश्न सोडवा. 8-10 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे स्किप झाले तरी चालतील, कारण ते 8-10 प्रश्न कुणालाच येणार नाहीयेत. टाइम तेवढा असणार नाहीये. बघा, 2 गोष्टी असतात. एक, मला एक प्रश्न येतो म्हणजे मला 1 नंबरचा पण प्रश्न येतो, मला 2 नंबरचा पण प्रश्न येतो. कॉम्पिटिटिव्ह एक्झामची ही खासियत आहे की तुम्हाला काय येतं
त्यापेक्षा तुम्हाला काय सोडवायचं आणि काय स्किप करायचं हे पण खूप मॅटर करतं. कारण आपल्या मानसशास्त्रामध्ये एक गोष्ट खूप चांगली बघा, स्मरण आणि विस्मरण. तर जर विस्मरण शक्ती नसती ना आपल्याकडे तर आपण आपलं डोकं फुटून गेलं असतं. सेम तशी परिस्थिती आहे. काय येतं त्याच्यापेक्षा काय सोडवायचं काय नाही सोडवायचं, काय नाही सोडवायची ही टेक्निक ज्याला जमेल ना, बघा डेफिनेटली जी एक्झाम सहज एक्झाम चांगल्या मार्काने तुम्ही पास होताल, चांगला स्कोर तुम्ही मिळवू शकताल. मग समजा मला 1 नंबरचा प्रश्न, 2 नंबरचा प्रश्न, 3 नंबरचा प्रश्न येतो, हा पण येतो, पण हा प्रश्न सोडवायला मला 20 सेकंद लागतात, हा प्रश्न सोडवायला मला 30 सेकंद लागतात आणि हा प्रश्न मला 50 सेकंदात लागतो. मी हा प्रश्न सोडवणारच नाही, मी असेच प्रश्न सोडवेल, कारण मला माहिती आहे 200 प्रश्न सुटणारच नाही. मग जे प्रश्न मिनिमम टाइम मध्ये मला मार्क्स देऊन जातील, कारण मी हा प्रश्न सोडला तरी मला 1च मार्क मिळणार आहे आणि मी हे दोन्ही प्रश्न सोडले तरी मला 1च मार्क मिळणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये 50 सेकंदात 1 मार्क घ्यायचा की 50 सेकंदात 2 मार्क घ्यायचे खूप मॅटर करतं. म्हणून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तुमची स्पीड आणि तुमची आकलन क्षमता खूप मॅटर करते, तुमची डिसिजन मेकिंग खूप मॅटर करते. म्हणून काही प्रश्न जे ते मुळात सोडून देण्यासाठीच असतात. मी नेहमी क्लासमध्ये म्हणतो की आयुष्यात सगळेच प्रश्न सोडवायचे नसतात. मग काही प्रश्न सोडून द्यायचे, ते कोणते प्रश्न सोडून द्यायचे हे ज्याला चांगलं जमलं ना, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो चांगल्या स्कोरनं तो व्यक्ती पास होणार आहे. मग कोणते प्रश्न सोडून द्यायचे हे खूप मॅटर करतं. मग मी म्हणतोय की 45 ते 50 मिनिटांमध्ये मला पूर्ण बुद्धिमत्ता सोडवायचं आहे का नाही, माझं टार्गेट आहे जवळजवळ 60 ते 70 प्रश्नांचं, 70 प्रश्नांच्या आसपासचं. मग अशा परिस्थितीमध्ये इनइक्वॅलिटीच्या प्रश्नाला हार्डली मला 2 मिनिटं लागतील 5 प्रश्नांना, सिलॉइझमच्या प्रश्नांना मला हार्डली 2 मिनिटं लागतील. ऑर्डर अँड रँकिंगचे प्रश्न आहेत, 3 मिनिटांचा 3 मार्कांचा प्रश्न असेल, हार्डली 2 मिनिटात हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. डिस्टन्स डायरेक्शनचे 2-3 क्वेश्चन हार्डली 3 मिनिटं खूप झाले यासाठी. 15 ते 20 सिटिंग अरेंजमेंट येतील, 15 ते 20 सिटिंग अरेंजमेंट म्हणजे 3 ते 4 सेट. ते जर 3 ते 4 सेट म्हणजे 15 मिनिटात कुठल्याही परिस्थिती सॉल्व्ह झाले पाहिजे, म्हणजे झालेच पाहिजे. कोडे माझे 3 ते 4 3 सेट मिनिमम 15 ते 20 मिनिटात सॉल्व्ह झालेच पाहिजे, म्हणजे झालेच पाहिजे. मग अशा परिस्थितीमध्ये ब्लड रिलेशन बघा हार्डली 2 ते 3 मिनिटं. चायनीज कोडिंग हार्डली 3 मिनिटं. अल्फा न्यूमरिक सिरीज 3 मिनिटांमध्ये हे झालं पाहिजे. अल्फाबेट सिरीज 2 ते 3 मिनिटांमध्ये. नंबर सिरीज जर आलं तर 2 ते 3 मिनिटांमध्ये. पेअर फाइंडिंग 2 मिनिटं खूप झाले. इनपुट आउटपुट जर आलं तर 5 मिनिटं आणि मिसलिनियसला 2 ते 3 मिनिटं. मग अशा परिस्थितीमध्ये हे बघा, हे 15 30 जवळजवळ हे 10 40 आणि जवळजवळ हे 10 50, तर 50 मिनिटांमध्ये. त्यात पण सर पझल माझ्या परीक्षेमध्ये ना सर सिटिंग अरेंजमेंट प्लस पझलवर 40 प्रश्न होते आणि उरलेले 40 होते. बघा हे जर 40 प्रश्न तुम्ही सोडवायला गेला तर तुम्हाला कमीत कमी 40 मिनिटं लागतील. या उरलेले 40 प्रश्न हार्डली 20 मिनिटात सुटतील. मग मी पहिलं काम काय करेल, मिसलेनियसचे प्रश्न सॉल्व्ह करेल अगोदर. मी अगोदर सिटिंग अरेंजमेंट पझल घेईल का नाही, मी अगोदर मिसलेनियसचे प्रश्न सॉल्व्ह करेल, मग सिटिंग अरेंजमेंट. आणि वेळ उरला तर मी याच्यावर येईल, कारण या आकृत्यामध्ये खूप जास्त टाइम कळत नकळतपणे जातो. या आकृत्या ज्या आहेत या तुमच्यासाठी अशा आहेत की या तुमच्यासाठी मी म्हणतो की बुमरा सारखी बॉलिंग आहे, बुमरा सारखी किंवा जडेजा सारखी. जडेजा काय करतो, येतो रपा बॉलिंग टाकून जातो, कळतच नाही, रनच निघत नाही. कारण तो प्रत्येक बॉलच्या टायमिंग मध्ये बघा, जेव्हा ओव्हर्स डिले चालतात ना, जडेजाला बॉलिंग डेफिनेटली दिली जाते. का, कारण तो पटपट बॉल टाकून जातो. इथं काय होतं, आपण पटपट क्वेश्चन कडे जाऊच शकत नाही, आपण अडकून जातो. इथं बॅट्समन जसं जडेजाच्या बॉलिंगला अडकतो ना, तसं इथं होतं आपलं पण. एक डायग्रामला 1-1 मिनिटांचा वेळ लागून जातो आणि शक्यता चुकीच्या होण्याच्या पण शक्यता जास्त असतात. म्हणून शेवटी जर मला तुक्के मारायचे तर मी याची तुक्के मारेल. मी इकडे मला कन्फर्म मार्क मिळतात, मला जिकडे कन्फर्म मार्क मिळतात. नाही तर असं होईल, हे करताल आणि इकडे तुक्के मारताल, बाबूही जातील आणि दशमे जातील. म्हणून नेहमी बघा, जर मला शेवटी एक्स्ट्रा टाइम मिळतोय आणि मला असं वाटतं की यार आता मला निगेटिव्ह मार्किंग तर नाहीये, मग मी तुक्के मारू का, त्याबद्दल मी सगळ्यात शेवटी डिस्कस करतोच. पण अशा परिस्थितीमध्ये इकडून मी जास्तीत जास्त मार्क मिळवून घेतले पाहिजे आणि इकडून सिटिंग अरेंजमेंट पझलला थोडंसं मध्ये ठेवलं पाहिजे. मग रिझनिंग सोडवण्याची माझी टेक्निक कशी असेल, पहिल्यांदा मी काय करेल, सोपे टॉपिक पहिल्यांदा घेईल. इथं मी 20 मिनिटं घालवेल, इथं मी 20 मिनिटं घालवेल. सिटिंग अरेंजमेंट प्लस पझल, इथं मी जवळजवळ पुन्हा 20 मिनिटं देईल. मग या 20 मिनिटांमध्ये माझं टार्गेट असलं पाहिजे की ऍटलिस्ट 4 ते 5 सेट्स इथून सॉल्व्ह झाले पाहिजे. इथून जे आहेत 4 ते 5 सेट म्हणजे 20 ते 25 मार्क मला इथून कन्फर्म पडले पाहिजे. मिनिमम 25 मार्क तर पडलेच पाहिजे. या 20 मिनिटांमध्ये जवळजवळ माझे
35 ते 40 अटेम्प्ट झाले पाहिजे, 35 ते 40, आणि होतात, इथून होऊ शकतात, इथं काही फार मोठी गोष्ट नाही. आणि मग शेवटी जे माझं ठरलंय 45 मिनिटांचा वेळ, पुन्हा मी 5 मिनिटावर येईल आणि पुन्हा मिसलिनियस टॉपिक सॉल्व्ह करेल. मिसलिनियस म्हणजे पेअर फाइंड करा किंवा एखादा छोटा चिल्लर टॉपिक मी तर ठेवून जाईल. इथून माझे पुन्हा 8 ते 10 अटेम्प्ट झाले पाहिजे, 8 ते 10 अटेम्प्ट इथून झाले पाहिजे. तर हे 20 आणि हे 8 28 28 आणि हे 40 केलं तर 68च्या रेंजमध्ये आपण जातोय. हे 35 आणि हे 25 60 60 आणि 10 70, तर असं मिक्सअप करून 60 ते 70ची रेंज माझी रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग या सब्जेक्टमध्ये असले पाहिजे. असं माझं टाइम डिस्ट्रीब्युशन असलं पाहिजे. लॉजिकल रिझनिंग कन्फर्म मार्क मिळून देणारा टॉपिक आहे, प्रत्येकाला जमतो. फक्त सिटिंग अरेंजमेंट पझल मध्ये अडकू नका. काय होतं बघा, मी सांगतो, मी स्वतःचा अनुभव आहे. आपण परीक्षेत जातो, सिटिंग अरेंजमेंट पझलची आपण भरपूर प्रॅक्टिस केलेली असते. आपण प्रयत्न करतो, एकदा बसत नाही, 3 मिनिटं जातात. आपण पुन्हा दोनदा दुसऱ्यांदा बसवतो, पुन्हा 3 मिनिटं जातात. एक स्टेटमेंट आपल्याकडून चुकीचं वाचलं जातं. असं 6-7 मिनिटं जातात. आपलं लक्ष देतं 6-7 मिनिटं झाली, एकही अटेम्प्ट झाला नाही. याचा परिणाम पुढच्या पेपरवर होत असतो, उरलेल्या क्वेश्चनवर याचा परिणाम होतो. म्हणून इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वेल बिगिन इज हाफ डन. चांगली सुरुवात अर्धा विजय असतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, चांगली सुरुवात करायची आहे तर तुमच्या स्ट्रेंथ जिथून आहे तिथून चांगली सुरुवात करा. स्ट्रेंथ काय माझी इनइक्वॅलिटी, सिलॉइझम, अल्फा न्यूमरिक सिरीज, कोडिंग डिकोडिंग या माझ्या स्ट्रेंथ आहेत. त्यानंतर माझं चायनीज कोडिंग किंवा अल्फाबेट सिरीज, नंबर सिरीज, पेअर फाइंडिंग, ऑर्डर रँकिंग हे माझ्या स्ट्रेंथ आहेत. मी असे क्वेश्चन मी कधी चालू करणार नाही जिथे मी अडकणार आहे. तर ही गोष्ट फार महत्वाची लक्षात ठेवा. हा झाला पहिला मुद्दा रिझनिंगचा. आता येऊया गणिताकडे. बघा, गणितामध्ये उलट मॅथ्सपेक्षा रिझनिंगपेक्षा गणित हा लवकर सुटणारा सब्जेक्ट आहे आणि इथं कन्फर्म उत्तर पण माहिती असतं. सिटिंग अरेंजमेंट चुकलं हे कळतं, पूर्ण सिटिंग अरेंजमेंट सोडवलं आणि मग प्रश्नाची उत्तर द्यायला लागलो, एकही प्रश्नाची उत्तर मॅच होईना, बाबा बाबा सगळं चुकलं वाटतं. इथं मॅथ्स मध्ये तसं नसतं. प्रश्न सोडवायला लगेच खाली उत्तर असतं, अरे यार मॅच नाही होते, लगेच चुकलं, एका मिनिटात जिकडं तिकडं, निकाल पण ज्या वाचतो. त्यामुळे गणित मध्ये तुम्हाला किमान 25 ते 30 मार्क मिळाले पाहिजे, म्हणजे मिळालेच पाहिजे. मग अशा परिस्थितीमध्ये वर्गीय समीकरणे बघा 20 ते 22 मिनिटं, वर्गीय समीकरणे हार्डली 3 मिनिटं. याचे जर 5 क्वेश्चन आले तर हार्डली 4 मिनिटं. नंबर सिरीजचे 5 क्वेश्चन आले 5 मिनिटं. नंबर सिरीजचे 5 क्वेश्चन आले. डेटा इंटरप्रिटेशन सांख्यिकीवर 10 प्रश्न आले, 10 मिनिटं खूप झाले यासाठी. 10 मिनिटं मी म्हणतो एखादा सेट कमी झाला चालतो, पण चला ठीक आहे, आपण इथं 10-1 मिनिटं या केसमध्ये देऊया आणि अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन किंवा सिम्प्लिफिकेशन येईल. हे किंवा हे जर आलं तर हे जर आलं तर हे 3च मिनिटात सुटतं. मग हे 10 5 15 4 15 4 19 आणि 3 22, हे बघा 22 मिनिटांचं हे नियोजन आहे. 22 मिनिटांचं हे नियोजन आहे. सर अप्रॉक्सिमेशन नाही आलं, सॉरी सिम्प्लिफिकेशन नाही, अप्रॉक्सिमेशन आलं, मग ते 21 मिनिटात तिकडे. नंबर सिरीजमध्ये 5 मिनिटाच्या ऐवजी 3-4 मिनिटांवर या, 3-4 मिनिटांवर या केसमध्ये हा जास्त फायदेशीर आहे. सर मग इकडच्या टॉपिकचं काय हो, बघा, जर तुम्हाला वेळ उरला आणि तुम्हाला असं वाटतंय की आता माझ्याकडे वेळ एक्स्ट्रा उरलेला आहे आणि मी आता काय सोडवावं, तर मग तुम्ही इथं अरिथमॅटिकवर या. कारण इथं एक कन्सेप्ट बेस्ड टॉपिक आहे. इथं एक क्वेश्चन सोडवायला मिनिमम 1 मिनिटं लागून जाणार आहे. कारण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ज्याची असेल त्यानेच हे टॉपिक सोडवावे, ज्याची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसेल त्याने शाब्दिक उदाहरणं सोडवायच्या नादी लागू नये. इकडून आरामात तुम्हाला 25च्या आसपास मार्क मिळून जातील, 20 ते 25च्या आसपास मार्क तुम्हाला आरामात मिळून जातील. मी म्हणतोय जर ज्याला असं वाटतं की टाइम सर या 22 मिनिटाच्या आत माझं काही संपलं होतं तर मग मी इकडून काय सोडवलं पाहिजे. बघा, शेकडेवारी खूप सोपा टॉपिक आहे, डेफिनेटली सोडवलं पाहिजे. ॲव्हरेज खूप सोपा टॉपिक आहे, सोडवलाच पाहिजे. टाइम अँड वर्क सोपा टॉपिक आहे, सोडवलं पाहिजे. नळ आणि टाकी सोपा टॉपिक सोडवलं पाहिजे. पार्टनरशिप आहे, तर यातले तुम्ही 4-5 क्वेश्चन जरी उडवले तर तुम्ही 30-35 पर्यंत पोहोचू शकता. बघा वेटेज कसं असेल, जर 30 प्रश्न आले तर इकडचे 20 इकडचे 10, 35 आले तर इकडचे 25 आणि इकडचे 10 असं वेटेज असेल. जर 30 प्रश्न आले तर 35 आले तर 25 10, मग 20 माझं मिनिमम टार्गेट असलं पाहिजे, 20 मिनिमम टार्गेट असलं पाहिजे आणि 25 पर्यंत रीच होण्याचं माझं टार्गेट असलं पाहिजे, म्हणजे 20 मिनिमम आणि मॅक्सिमम 25. बाकी जास्त वेळ देऊ नका. मी पहिले पण सांगितलं काय सोडवायचं याच्यापेक्षा काय स्किप करायचं हे खूप मॅटर करतं. त्यामुळं हा वाला जो पार्ट आहे हा स्किप केला तरी चालेल, कारण इथे एक क्वेश्चन 1.5 मिनिटं 2-2 मिनिटं घेऊन जाणार आहे. तर हे 20 ते 25 मिनिटं 20 ते 22 मिनिटं कशी युटिलाइज करायची मला वाटतं एकदम क्लिअर झालं असलं पाहिजे. हे टेस्टमध्ये पुढे तुम्ही जेव्हा टेस्ट देताय, उद्या परवा तेरवा जेव्हा तुम्ही टेस्ट देताल, आपल्या सुद्धा स्वतःच्या टेस्ट ऑनलाईन टेस्ट आहे, ॲपवर जा,
फ्रीमध्ये टेस्ट तिथे अवेलेबल आहे, त्या टेस्ट देऊन बघा आणि हा टाइम युटिलाइज करा. मी स्वतः सुद्धा काही टेस्ट देऊन दाखवेल आणि मग बघा की मी कशा पद्धतीने तुमच्याकडून करून घेतो. ठीक आहे, तर हा झाला पहिला मुद्दा. दुसरं मानसशास्त्र. आता बघा मानसशास्त्राचे क्वेश्चन किती एक्सपेक्टेड आहे आपल्याला? मानसशास्त्राचे 40 ते 50 क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत. मग आता हे काय वाचून टिक करायचंय, वाचून टिक करायचंय, वाचून टिक करायचंय. बरं, मग मी म्हणलं की 50 क्वेश्चन आपल्याकडे आले, मॅक्सिमम 50 क्वेश्चन आले, 30 मिनिटांचं वेळ आहे. मग 30 मिनिटं गुणिले 60 भागिले 50, हे 30 मिनिटं गुणिले 60 ने गुणलं म्हणजे सेकंदात कन्वर्ट झालं. मग 1800 सेकंदात मला 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. 0 कॅन्सल, म्हणजे मला एका क्वेश्चनला जवळजवळ 36 सेकंदाचा वेळ आहे. हा 36 सेकंदाचा वेळ वाचून उत्तर टिक करायला पुरेसा आहे का? तर हो, डेफिनेटली पुरेसा आहे. एक स्टेटमेंट मला वाचायचंय, या वाचायला मला हार्डली 15 ते 20 सेकंद लागतील. जे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे, जे निगेटिव्ह बोलतात त्याला इलिमिनेट करा. जे पॉझिटिव्ह स्टेटमेंट बोलतात, या वाक्याबद्दल जे विधानं, या विधानाबद्दल जे कन्क्लुजन जे हे पॉझिटिव्ह बोलतात त्याला ठेवा, निगेटिव्हला न वाचता स्किप करून टाका. आणि हार्डली मग असं होतं की एखादा क्वेश्चन माझा 30 मिनिटात पण सुटू शकतो, 30 सेकंदात सुटू शकतो. एखादा क्वेश्चनला मला 40 सेकंद लागेल, एखादा क्वेश्चन 20 सेकंदात सुटेल, एखादा क्वेश्चन 50 सेकंदात सुटेल. पण ऍव्हरेज तर मी 36च्या आसपास राहतोच आहे ना. ऍव्हरेज मी 36च्या आसपास राहतोय. तर मानसशास्त्रामध्ये 30 ते 33 मिनिटांचा वेळ द्या, 30 ते 33 मिनिटांचा. आणि त्या 30 ते 33 मिनिटांमध्ये मी काय केलं पाहिजे? तर मी एक क्वेश्चन 36 सेकंदाच्या आसपास ऑलमोस्ट सॉल्व्ह केला पाहिजे. 30 ते 40 सेकंदाच्या आसपास शांततेने सॉल्व्ह केला पाहिजे आणि अशा पद्धतीने 40 ते 50 अटेम्प्ट पर्यंत पोहोचलो पाहिजे. सर उद्या मानसशास्त्राचे जर 40च क्वेश्चन आले तर मग बघा किती काम सोपं झालं. मग मी काय म्हणेल, 1800ला 40नेच भागायचे, 40ने भागायचे म्हणजे 45 सेकंदात एक क्वेश्चन. नाही, मी इथं पण 36 सेकंद वापरेल, उरलेला वेळ मी दुसऱ्या सब्जेक्टला वापरू शकतो, कारण इकडचे कमी झाले म्हणजे कुठेतरी ऍड होत आहे आणि मला तो टाइम तिकडे वापरावा लागेल. म्हणून ऍव्हरेज आउट जर विचार केला तर मला एक क्वेश्चन हार्डली 36 सेकंदात सॉल्व्ह करायचं आहे. हा झाला मानसशास्त्राचा विषय. टाइम मॅनेजमेंट बघा, मायन्यूट अनालिसिस करून दिले, खूप अभ्यासपूर्वक. मी अगोदरच सांगितलं की हा व्हिडिओ मी खूप अभ्यासपूर्वक बनवतोय. रॅन्डमली मला वाटलं, मी पाहिलं, मी जिंकलो असं होत नसतं. त्याला प्रॉपर अभ्यासच लागतो आणि त्या अभ्यासाला अनुभव लागतो. बर सर, मराठी विषयावर बोला. बघा, मराठीच्या हार्डली तुमच्या परीक्षेतील 15 ते 20 प्रश्न, 15 ते 20 प्रश्न. आणि माझं म्हणणं आहे, जर 20 प्रश्न आले, 20 प्रश्न, तर बघा 20 प्रश्न मी हार्डली 10 मिनिटात सॉल्व्ह केले पाहिजे. 10 नाही, 8 मिनिटात सॉल्व्ह झाले पाहिजे. कारण बघा, एक तुम्हाला काय येतो, उतारा येतो बरोबर. एक पॅराजंबल येतं म्हणजे वाक्यांची चेंजिंग असतं. तर उतारायला थोडा वेळ लागेल, वाक्य चेंज करायला, समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द चेंज वापरायला, किंवा म्हणी बघायला, वाक्प्रचार बघायला फार जास्त वेळ लागत नाही हो, एरर बिरर शोधायला. इथं जर 20 प्रश्न आले तर मगच मी 10 मिनिटांचा वेळ देणार आहे. म्हणजे मी 600 सेकंदामध्ये 20 प्रश्न सोडवणार आहे. तर एक क्वेश्चन माझा 30 सेकंदात सुटलाच पाहिजे. जर 15 प्रश्न आले तर 8च मिनिटात माझे क्वेश्चन संपले पाहिजे, कारण मी एका प्रश्नाला 30 ते 40 सेकंदाची वेळ देणं अफोर्ड करू शकत नाही. सर पण माझं मराठी खूप स्ट्रॉंग आहे, मग तर 5-6 मिनिटातच होईल. नाही सर, माझं मराठी वीक आहे, मला वाचायला वेळ लागतो, लागू द्या. उत्तर करेक्ट येत आहे का, येऊ द्या, मग काय प्रॉब्लेम. अशा केसमध्ये 10चा टाइम 12 मिनिटांवर जरी गेला तर चालतो. कोणत्या केसमध्ये? जेव्हा मला इथून कन्फर्म मार्क मिळत आहेत. सर मी मराठीमध्ये नेहमी पैकीच्या पैकी मार्क मिळवतो, पण मग 10 मिनिटात सॉल्व्ह नाही होत, 12-13 मिनिटं लागतात. लागू द्या, कारण तुम्हाला तिथून पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहे. मग काय फरक पडतोय, 10चे 12 मिनिटं लागलेत, काय विशेष फरक पडते. पण इंग्लिशमध्ये माझे सगळे क्वेश्चन नेहमीच करेक्ट येत नाही हो. मग काय करा, याला थोडं लवकर उरकण्याचा प्रयत्न करा. कारण जिथून मला मार्क्स मिळत नाही ना, तिथं मी टाइम वेस्ट केलाच नाही पाहिजे. पहिलेच मी तुम्हाला काय सांगितलं, तुमच्या स्ट्रेंथवर काम करा, विकनेसवरची जिथं तुमच्या विकनेस आहे त्या प्रश्नाला वाचू काय पाहू सुद्धा नका. 1 सेकंदाचा सुद्धा जिथं वेळ वाया घालू नका. एका सेकंदात मी जिकडे तिकडे गेलो पाहिजे, एका सेकंदात मी तिथून निघलो पाहिजे. तर अराउंड मराठीला आणि इंग्लिशला एक 10 मिनिटाचा वेळ जो आहे हा पुरेसा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही टाइम मॅनेजमेंट केलं तर बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, बुद्धिमत्ता चाचणीला, बुद्धिमत्ताला आपण किती वेळ दिला पाहिजे? एक 40 ते 45 मिनिटांचा वेळ. गणिताला मी किती वेळ दिला पाहिजे? तर गणिताला मी 20 ते 22 मिनिटांचा वेळ दिला पाहिजे.
त्यानंतर मानसशास्त्राला मानसशास्त्र सर मानसशास्त्राच्या मध्ये काही थोडेफार मराठीचे पण प्रश्न होते, हरकत नाही, त्या मराठी आणि मानसशास्त्र दोन्ही मिळून एक अराउंड मी 30 ते 33 मिनिटांचा वेळ दिला पाहिजे. हा काय तुमचा वेळ आहे, हा काय तुमचा वेळ आहे. त्यानंतर इंग्रजीला मी 10 मिनिटांचा वेळ दिला पाहिजे आणि मराठीला मी 10 मिनिटांचा वेळ दिला पाहिजे. मग इथं माझे किती अटेम्प्ट झाले पाहिजे, आउट ऑफ अटेम्प्ट झाले पाहिजे 20चे 20 20चे 20. मानसशास्त्रामध्ये माझे आउट ऑफ अटेम्प्ट झाले पाहिजे एक अराउंड मी 45 तरी मिनिमम म्हणतो. गणितात माझे कमीत कमी 25 अटेम्प्ट झाले पाहिजे याचं माझं टार्गेट आहे आणि इकडून माझे कमीत कमी 65च्या आसपास अटेम्प्ट झाले पाहिजे. हे 65 आणि 25 80 80 20 100 100 आणि 120 120 आणि 45 165. जर तुम्ही हे ॲक्युरेटली सोडवले तर 150 प्लस स्कोर हा मिळवणं काहीच मोठी गोष्ट नाही आणि 150 स्कोर हा मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो सफिशियंट असणार आहे, यावर्षी सफिशियंट असणार आहे. तर असं एक टार्गेट ठेवा. सर वेळ उरला, शेवटी मी तुक्के मारून आलो, 5-10 मार्कांचा तिथून जर फायदा झाला तर 160 पर्यंत जर स्कोर गेला तर मग तुम्ही 100% सेफ आहेत. तर अशा पद्धतीने जर प्लॅनिंग केलं तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो चांगले मार्क्स परीक्षेत मिळवणं अवघड नाहीये. उलट मी गणित आणि बुद्धिमत्ता असणे शिक्षक आहे, मला मानसशास्त्र जमत नाही, मला इंग्लिश जमत नाही, मला मराठी जमत नाही, इंग्लिश तरी जमतं पण मराठी जमत नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त मार्क मिळणं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे, कारण तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून अभ्यास केलाय, तुम्ही प्रत्येक विषयांची तयारी केली. आत्मविश्वास खचू देऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा. हो हे तुम्ही करू शकता, कारण काय तुम्ही याचा सगळ्यांचा अभ्यास केलाय. आता फक्त आत्मविश्वास ही एकमेव गोष्ट आहे. आता जर तुम्हाला कोणी हरू शकत असेल तर तो म्हणजे तुमचा गळालेला आत्मविश्वास. जर तुम्ही तुमचा आत्मविश्वास बाजूला ठेवून तुम्ही विकनेसवर काम करण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही इतरांचं ऐकत बसला, अरे नाही असं असतं तसं असतं तसं असतं तसं असतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप जास्त व्हिडिओ जे आहेत अभ्यासाचे नियोजनाचे बघत बसू नका. एक व्हिडिओ पाहिला त्याला प्रॉपर युटिलायझेशन करा. माझंच बघा म्हणून असं नाही, पण ऍटलीस्ट अशा व्यक्तीचं बघा ज्याने या एक्झाममध्ये यश मिळवलंय, ज्याला या एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळतात. म्हणून अशा व्यक्तीचं जर तुम्ही गायडन्स जर घेतलं तर डेफिनेटली तुम्हाला 100% 110% फायदा होणार म्हणजे होणार, यात कुठलीही शंका नाही. ठीक आहे. आता शेवटचे काही महत्त्वाचे मुद्दे, काही महत्त्वाची सूचना मला असं वाटतं की तुमच्यासोबत दिल्या पाहिजे, बरोबर. तर त्यातली पहिली सूचना किंवा पहिली गोष्ट, सर अटेम्प्ट किती असावे. मी तुम्हाला सांगितलं 170 प्लस अटेम्प्टचं टार्गेट ठेवा आणि जेव्हा तुमचा टाइम उरणार आहे 2-5 मिनिटांचा टाइम उरून 200च्या 200 अटेम्प्ट करून या. पण पहिलं माझं 2-3 मिनिटांमध्ये मी शेवटी हे तुक्के मारू शकतो का. सर तुक्के मारावेत का, तुक्के मारावेत का लिहिलं होतं यार मी कुठे गेलं ते, निगेटिव्ह मार्किंग नाहीये तर तुक्के मारावे का. बघा निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुक्के मारले तर काही फरक पडणार नाही, पण तुक्के हे हार्डली 20-30 क्वेश्चनचे असावेत आणि ते पण लॉजिकली असावेत. असं इलॉजिकल तुक्के मारू नका, असं कधीच करू नका. ABCDE एक पण बरोबर नाही येणार. तुक्के मारण्यात चांगली पद्धत काय असते, एक ऑप्शन घ्या, जास्त शक्यता असते करेक्ट येण्याच्या. मग कोणतं ऑप्शन घ्यायचं, ए घेऊ का बी घेऊ का सी घेऊ का डी घेऊ. आता हे तुम्ही थोडासा विचार करा, कारण बरेचदा काय होतं ABCD ची सिक्वेन्स घेतली की एखाद्याचं उत्तर बी असेल तर ते चुकून जातं. ABCD मध्ये कमीत कमी 30 तुक्के मारले 4-5 क्वेश्चनचं उत्तर तरी करेक्ट येण्याची शक्यता असते. म्हणून शक्यतोवर तुक्के मारताना एकाच लाईन मध्ये तुक्के मारले तर जास्त बेटर असतं. एकाच लाईन मध्ये एक बी पकडला शेवटपर्यंत 20 पकडलो. बघा तुम्ही 30 जर तुक्के मारले मिनिमम 5-6 क्वेश्चन तुमची येण्याची शक्यता असते. हा एक बेनिफिट होतो तिथून एक 4-5 क्वेश्चनचा. आता हे ऑफिशियली बोलणं थोडं चुकीचं आहे, पण ऍक्च्युअली निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्ही जर असं केलं त्यात काही नुकसान नाहीये. नॉर्मलायझेशन म्हणजे काय असतं हो सर. नॉर्मलायझेशन म्हणजे असं असतं की मी पहिल्या दिवशी पिक्चरला गेलो आणि मला कळलं अत्यंत दलिंदर पिक्चर होता. मग मी तुम्हाला सांगेल की बाबांनो पिक्चर बघू नका, पिक्चर अत्यंत दलिंदर आहे, तुमचे पैसे वाचले, वेळ वाचला. मग माझं नुकसान झालं, तुमचा फायदा झाला. मी पहिल्या दिवशी पिक्चरला गेलो, पिक्चर एक नंबर होता, मी बाहेर आलो, तुम्हाला सांगितलं पिक्चर एक नंबर आहे, तुम्ही पैसे वर्थ तुमचे व्हॅल्यू फॉर मनी होणार. दोन्ही केसमध्ये फायदा तुम्हाला झाला, पण माझं नुकसान आहे, कारण मी पहिल्या शिफ्टमध्ये पेपर दिला तर मला हेच माहित नव्हतं पेपर काय येणार आहे. म्हणून IBPS नॉर्मलायझेशन करतं आणि जेव्हा नॉर्मलायझेशन होतं तेव्हा डिफिकल्टी लेवल बदलली की ऑटोमॅटिकली स्कोर कमी जास्त होतो. असं तलाठी परीक्षेत होतं, MBA CETत होतं, LLB CET मध्ये होतं, ऑलमोस्ट IBPSच्या परीक्षांमध्ये खूप ठिकाणी होतं. आणि नॉर्मलायझेशन इज अ गुड फॉर ऑल. नॉर्मलायझेशनच्या माध्यमातून सगळ्यांना न्यायच मिळत असतो, ही पण गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. IBPS कुणासोबत अन्याय होऊ देत नाही, त्यामुळे नॉर्मलायझेशनचा आपल्यावर काय इम्पॅक्ट, काहीच नाही.
तुम्ही बस आपलं आपलं काम करून या, नॉर्मलायझेशनचा विचार करू नका. सर माझ्या पहिल्या शिफ्टमध्ये 100 एका विद्यार्थ्याचे 180 अटेम्प्ट झाले आणि माझे ना 140-50च झाले. घाबरू नका. मग तुमचे 140-50 आणि 180 दोघांना इक्वलच कन्सिडर केलं जाईल, कारण त्यांची परीक्षा सोपी होती, तुमची परीक्षा अवघड होती. जर एखादा शिफ्ट अवघड आली तर तिथं नॉर्मलायझेशन होऊन तुमचा स्कोर ऑटोमॅटिकली वाढणार आहे नॉर्मलायझेशन केलं तर. आणि मल्टिपल शिफ्ट असल्यामुळे नॉर्मलायझेशन करण्याचे चान्सेस वाढतात. स्टील आता बघूया पुढे काय होतं. परीक्षेत मिक्स प्रश्न येतात की विषयानुसार. बघा मागच्या वर्षी जेव्हा परीक्षा झाल्या तर मिक्स क्वेश्चन आले होते आणि मिक्स क्वेश्चन मध्ये गोंधळ होतोच. मिक्स क्वेश्चन मध्ये गोंधळ होतो. तेच जर तुम्ही विषयानुसार जर क्वेश्चन आले तर त्याच्यात जास्त सोपं असतं. आता होपफुली आपण यावेळेस तरी अपेक्षा करूया की मिक्स क्वेश्चन न येता विषयावर क्वेश्चन यावे, थोडंसं जास्त फायद्याचं आपल्यासाठी ते होऊन जाईल. ऑनलाईन टेस्ट लई कळीचा मुद्दा आहे सध्या सगळेजण एकच म्हणतात, सर ऑनलाईन टेस्ट मध्ये स्कोरच येत नाही, सर मी ते ऑनलाईन टेस्ट दिल्या त्या लई दलिंदर वाटतात, सर त्याची लई डिफिकल्टी लेवल आहे, लई इरिलिव्हंट वाटतात. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ऑनलाईन टेस्ट तुम्ही द्यायला चाललात तेव्हा ऑनलाईन टेस्टचा उद्देश काय हे माहिती असल्याशिवाय ऑनलाईन टेस्ट देऊ नका. आता ऑनलाईन टेस्टचा खरा उद्देश काय मी सांगतो. सर माझी खूप चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर आहे, माझा खूप अभ्यास झाला आहे, मी खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली ऑफलाईन स्वरूपात, आता मला टाइम मॅनेजमेंट शिकायचं आहे, क्वेश्चन सिलेक्शन शिकायचं आहे, तिथं ते काम करते ऑनलाईन टेस्ट. 120 मिनिटांचं नियोजन कसं करावं हे परीक्षेत जाऊन करू नाही शकत तुम्ही. तुम्हाला आत्ता ते नियोजन करून घ्यावं लागेल. आत्ता तुम्हाला ते नियोजन करावं लागेल. कधी? आज तुम्ही ते नियोजन करा ऑनलाईन टेस्ट मध्ये, उद्या हे नियोजन करून बघा. हा सगळा एक्सपेरिमेंट ऑनलाईन टेस्ट मध्ये करून बघा. ऑनलाईन टेस्ट म्हणजे ऍक्च्युअल परीक्षा आहेत का? अजिबात नाही. लोकांनी भयानक डिफिकल्ट लेवलच्या ऑनलाईन टेस्ट बनवून ठेवल्यात, त्याच्यामुळे मुलं डिमोरलाइज होत आहेत, तुम्ही लोक डिमोरलाइज होत आहेत. तर त्या अशा दलिंदर ऑनलाईन टेस्ट देऊ नका ज्या खूप इरिलिव्हंट आहेत किंवा खूप अवघड आहेत. तुम्ही एक करा, तुम्ही जिथेही ऑनलाईन टेस्ट देताय द्या, पण त्या ऑनलाईन टेस्टवरून तुम्ही स्वतःला हे जज करू नका की ऑनलाईन टेस्ट मध्ये 100च मार्क मिळाले म्हणजे माझं टेट मध्ये काही खरं नाही. अरे IBPS ची एक्झाम आणि ऑनलाईन टेस्ट मध्ये खूप फरक आहे. ज्या ऑनलाईन टेस्ट ज्यांनी बनवल्यात त्यांनी मे बी असंही होऊ शकतं की मुद्दामून डिफिकल्टी लेवल हाय ठेवली सो दॅट तुमची या लेवलची तयारी व्हावी आणि या लेवलला तुम्ही परीक्षा द्यावी. पण काय होतं, तुम्ही डिमोरलाइज होऊन जाता. मग म्हणून मी म्हणलं की अशा दलिंदर टेस्ट देऊ नका. अशा दलिंदर म्हणजे ऍक्च्युअली टेस्ट दलिंदर आहेत का? नाही, मे बी असूही शकतात नसूही शकतात, पण त्याच्यावरून तुम्ही स्वतःला जज करणं हे थोडंसं चुकीचं आहे. त्याच्यावरून तुम्ही जज करू नका. त्या टेस्टमध्ये मला 200 पैकी 200 मार्क पडले याचा अर्थ असा नाही की मला टेटच्या परीक्षेत डायरेक्ट मला घेऊन टाकतील, असं अजिबात होणार नाही. ऍक्च्युअल एक्झाम मध्ये खूप डिफिकल्टी, खूप गोष्ट डिफरंट असणार आहे. त्यामुळे ती एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की ऑनलाईन टेस्ट इज नॉट इक्विव्हॅलंट टू टेट ऍक्च्युअल एक्झाम. सो दोज टेस्ट आर ओनली फॉर प्रॅक्टिस अँड द पर्पज ऑफ ऑनलाईन टेस्ट, जो पर्पज आहे, जो उद्देश आहे, तो एक पहिला टाइम मॅनेजमेंट करणे, दुसरं क्वेश्चन सिलेक्शन करणे. जे नियोजन मी तुम्हाला लावून दिलं, या नियोजनामध्ये हे नियोजन करण्यासाठी किंवा हे नियोजन तुम्ही तिथं अप्लाय करून बघा आणि मग ऍक्च्युअल एक्झाम मध्ये जा. तुम्ही असं म्हणा क्रिकेटच्या भाषेत ती तुमच्यासाठी एक नेट प्रॅक्टिस आहे. मग नेट प्रॅक्टिस मध्ये मी बसाबस छक्के मारले याचा अर्थ असं नाही की मी तिथं मारू शकतो म्हणून. या प्रॅक्टिस एक्झाम आहे, या प्रॅक्टिस एक्झाम त्याला कम्पेअर करू नका. तर ऑनलाईन टेस्ट देताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, सो दॅट तुमचा कॉन्फिडन्स जाणार नाही. शेवटचे काही दिवस काय करावे, जे एकाच शब्दात सांगतो, जे येतं त्याच्यावर फोकस करावा. नवीन गोष्टीची जास्त मागे लागू नये. काय येतं त्याच्यावर फोकस करावा, त्याची प्रॅक्टिस करावी, रिव्हिजन जास्तीत जास्त करावे, प्रॅक्टिस जास्तीत जास्त करावे आणि ऑनलाईन टेस्ट द्याव्यात. पण माइंडसेट एकदम न्यूट्रल ठेवून चांगला स्कोर आला तर शिकाळून जाऊ नये आणि अवघड कमी स्कोर आला तर घाबरून जाऊ नये, डिमोरलाइज होऊ नये. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. बाकी याच्यापेक्षा काहीच करण्याची गरज मला नाही वाटत की आहे म्हणून. बाकी परीक्षेसाठी तर मी तुम्हाला ऑल द बेस्ट पुन्हा म्हणेलच, पण सध्या तरी मी म्हणतोय अभ्यासासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. हा प्लॅन प्रॉपर युटिलाइज करा. व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या मनात काय चाललंय हे मला डेफिनेटली कमेंट बॉक्स मध्ये कळवा, सो दॅट मला पुढची व्हिडिओ त्याच्यावर बनवता येईल.
आणि माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, सो दॅट आणखी एक नवीन उत्तेजना, आणखी एक नवीन एनर्जी मिळते अशा गोष्टी करण्यासाठी. बाकी उद्यापासून जे आपण सिरीज चालू करतोय ही सिरीज मात्र करायला विसरू नका. उद्यापासून ही सिरीज रोज सकाळी 11 वाजता असेल यूट्यूबला रायझिंग टीचरच्या प्लॅटफॉर्मवर. बाकी व्हिडिओ कसा वाटला तेही सांगायला विसरू नका. लाईक मात्र प्रत्येकाने करायचे, जो लाईक करणार नाही त्याचे स्कोर कमी येण्याची शक्यता फार जास्त असते. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलंच आहे, नसेल केलं तर करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.